नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की यूट्यूबवर तुम्हाला लाईव्ह कशी घ्यायची आहे. तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की यूट्यूबवर तुम्ही लाईव्ह कशा प्रकारे चालू करू शकता. बरेच जणांना यूट्यूबला लाईव्ह कशी चालू करायची याची माहिती नसते, तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर तुम्हाला सर्वात यूट्यूब ओपन करून घ्यायचं आहे. यूट्यूब ओपन झाल्यानंतर तुम्हाला ज्या चॅनलवरून तुम्हाला लाईव्ह चालू करायची आहे ते चॅनल पहिले इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. चॅनल इथे माझं ज्या चॅनलवर मी लाईव्ह घेतो आहे ते लॉग इन आहे. तर खाली तुम्हाला इथे होम, शॉर्ट्स, प्लस आयकॉन आणि सबस्क्रिप्शन आणि तुमच्या चॅनलचा लोगो दिसेल. तर तुम्हाला प्लस या आयकॉनला क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा लाईव्हचा इंटरफेस दिसेल. तुम्हाला त्यानंतर इथे वरती ऑप्शन दिसतील माईक, कॅमेरा आणि इथे हॉरिझॉन्टल ओरिएंट आणि व्हर्टिकल ओरिएंट, म्हणजे तुम्हाला लाईव्ह कोणत्या प्रकारे घ्यायची आहे. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या साईजमध्ये लाईव्ह घ्यायची आहे का आपला रेग्युलर व्हिडिओ टाईप लाईव्ह घ्यायची आहे, तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी इथे व्हर्टिकल ओरिएंट सिलेक्ट करत आहे कारण की मला शॉर्टच्या याच्यात लाईव्ह घ्यायची आहे. आता खाली तुम्हाला इथे पेन्सिल आयकॉन दिसेल. पेन्सिल आयकॉनला क्लिक केल्यावर तुम्हाला खाली लाईव्हसाठी थोडीशी सेटिंग आहे, ते सेटिंग करायची आहे. सर्वात अगोदर तुमच्या लाईव्हचा टायटल टाकायचा आहे. नंतर इथे व्हिजिबिलिटी पब्लिक ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला खाली दिसेल ऑडियन्सला क्लिक केल्यावर इथे नो इट्स नॉट मेड फॉर किड्स करायचं आहे. नंतर गो लाईव्ह टुगेदर, आणि हे लाईव्ह फक्त आपण गो लाईव्ह टुगेदर केव्हा घेतो की जेव्हा आपल्यासोबत आपला मित्र किंवा आपल्या ग्रुपमधला कोणी असेल तेव्हा आपण लाईव्ह घेऊ शकतो. हे इथे डिस्क्रिप्शन आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण तुमच्या लाईव्हबद्दल माहिती टाकू शकता. लोकेशनला काहीही करायचं नाही. आणि स्क्रीन कास्ट लाईव्हचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. स्क्रीन कास्ट लाईव्ह म्हणजे आपण ह्या मोबाईलचे स्क्रीन रेकॉर्डिंग टाईप लाईव्ह घेऊ शकतो. शेड्यूल फॉर लेटर, तुमच्या लाईव्हला तुम्ही शेड्यूलमध्ये ठेवून चालू करू शकता. समजा तुम्ही 12 वाजता लाईव्ह घेणार आहे तर तुम्ही लाईव्ह शेड्यूल टाकू शकता. खाली ॲडव्हान्स सेटिंग आहे. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये तुम्हाला आलो चॅट सर्व आलो ठेवायचं आहे. आलो रिॲक्शन्स पण आलो ठेवायचं आहे. शो लीडर बोर्ड्स पण शो ठेवायचा आहे. आणि खाली हे डॉलरचं ऑप्शन दिसतंय, याला काहीही करायचं नाही. आणि पुढे तुम्हाला गो लाईव्ह असं ऑप्शन येईल. गो लाईव्ह केलं की तुमची लाईव्ह स्टार्ट होईल. लाईव्ह स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. लाईव्ह स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर खाली सेटिंगचा ऑप्शन आहे. सेटिंगच्या ऑप्शनला क्लिक केल्यावर चॅट फिल्टरला क्लिक करायचे. टॉप मेसेजेस ऑल मेसेज क्लिक करायचे, म्हणजे तुम्हाला सर्वांच्या कमेंट दिसतील. खाली कम्युनिटी मॉडरेशनला काही करायचं नाही आहे. ऑटोमॅटिक चॅट ट्रान्सलेटर हे असेल तर तुम्ही ऑफ करू शकता, किंवा तुम्ही इंग्लिशमधून कमेंट वाचू शकत असाल तर तुम्ही इंग्लिशमधून पण कमेंट ऑन चालू करू शकता. मी बंद केलेलं आहे. आता खाली तुम्हाला इथे लाईव्ह शेअरसुद्धा करू शकतात. इथे तुम्हाला स्टिकर म्हणजे तुम्ही Q&A करू शकतात. इथे तुम्ही समजा विचारू शकता तुम्ही लाईक केलं आहे का, किंवा लाईक करा असं तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. त्यानंतर इथे परत तुम्हाला पोल दिसेल. पोलमध्ये तुम्ही टाकू शकता लाईक, डन, येस या नो, यासाठी हा पोल आहे. किंवा तुमचा जो टॉपिक आहे लाईव्हचा त्याच्यासाठी तुम्ही पोल क्रिएट करू शकता. हा कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये तुम्ही लाईव्हचा कॅमेरा ऑन करू शकता. आणि फ्लिप म्हणजे तुम्ही कॅमेरासुद्धा बॅक कॅमेरा चालू करू शकता. खाली तुम्ही इथे हायलाईट, इथे जे बॉक्स दिसतोय हायलाईट देण्यासाठी बॉक्स आहे. हा हायलाईट म्हणजे तुम्ही जर का मुद्द्याचं बोलला लाईव्हमध्ये तर तुम्ही 45 सेकंदाची हायलाईट सोडू शकता. इथे वरती तुम्हाला टाईम दिसतोय लाईव्हचा. इथे टायमिंग, इथे ऑडियन्स दिसतात, पब्लिक, इथे लाईक किती आहेत तर इथे लाईक दिसतात. इथे टॉप फॅन्स बघू शकतात तुमच्या लाईव्हची. आता माझ्या लाईव्हला सध्या कोणीच नाही आलं त्याच्यामुळे टॉप फॅन्स दिसतात. अशा प्रकारे तुम्ही लाईव्ह चालू करू शकता आणि लाईव्ह घेऊ शकता. हे जो क्रॉस ऑप्शन आहे, क्रॉस ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपली लाईव्ह एंड होते, म्हणजे लाईव्ह आपल्याला एंड करता येते. लाईव्ह एंड झाल्यानंतर तुम्हाला
अशा प्रकारे इंटरफेस येतो. येथे तुम्हाला व्ह्यू बघता येतात, लाईक बघता येतात आणि तुमच्या लाईव्हला किती चॅट आल्यात ते पण बघता येते आणि इथं ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशनसुद्धा चेक करता येते. अशा प्रकारे आपण यूट्यूबला लाईव्ह घेऊ शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणाला लाईव्ह घ्यायला प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओ संदर्भात.